गुड मॉर्निंग तुम्हा सगळ्यांना. आमच्या दिवसाची सुरुवात ना मस्त अशी गावी झाली आणि गावाचं वातावरण इतकं छान होतं ना की इतकं फ्रेश फील होत होतं काय सांगू. त्यानंतर ना अंघोळ वगैरे झाली आणि नाश्ता करायला घेतला, कारण की आज आमच्या इथे ना काठ्या येणार होत्या, त्याचीच तयारी करायची होती. आता तीर्थात यांशला सांभाळायचं आणि माझ्याकडे टेन्शनच नाही, कारण की एवढे सारे लोक आहे ना, तेच त्यांना सांभाळून घेतात. काठ्या येणार होत्या ना, म्हणून सगळ्यात आधी झाडून घेतला आणि पुढचं दार इतकं मोठं आहे ना की भरपूर मोठी रांगोळी काढता येते, म्हणून मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढून घेतल्या आणि जो तो प्रत्येकाच्या दारामध्ये छान छान रांगोळ्या काढतात. 10 वाजता इथे काठ्या येऊन गेलेल्या होत्या आणि प्रत्येक जणांनी ना आरतीचं ताट वगैरे करून ठेवलं होतं. माझ्या लग्नाला 3 वर्ष जरी झालेले असल्यानंतर काठ्या मी पहिल्यांदा बघते, त्यासाठीच ना आम्ही 2 दिवस लवकर आलो, जेणेकरून आम्हाला त्या बघायला भेटतील. ही यात्रा म्हणजे ना आमच्या गाव देवाची आहे, म्हणजे म्हाळोबाची, आणि नवसाला पावणारा हा आमचा देव आहे. ह्या यात्रेची ना आम्ही इतकी आतुरतेने वाट बघतो की आमचं महिन्यात 2 महिना आधीच ठरलेलं असतं की आपल्याला जायचं आहे आणि सुट्ट्या काढून ठेवा, कारण की आपण 2 ते दिवस मस्त तिथे राहू आणि देवाचं दर्शन वगैरे करू.